समर्थक म्हणून ओळखला जाता, तुमची भूमिका काय असेल आता? काल दुपारी 1:30 वाजता जे सुरू झालं होतं सत्ताच्या ज्या प्रोग्राम आपण टीव्हीवर बघत होतो, तर मुळामध्ये ह्याला बंड म्हणणं चुकीचं राहील. कारण का जी काही काल सत्ताधाऱ्यांमध्ये मित्र पक्ष म्हणून समाविष्ट झाले, तर माननीय अजितदादांनी काल सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्राधान्य आहे. टीका टिप्पणी याच्यामध्ये मला अजिबात रस नाही. काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यांनी सत्ता स्थापन केली, हे काल आपण बघितलं. माझा विषय म्हणताल तर मी एक साधी कार्यकर्ती म्हणून आज तुमच्याशी बोलतेय. जो काही निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच माननीय शरद पवार साहेब, माननीय अजितदादा, या नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे जर काही असा विषय असेल, तो काल माननीय मोठ्या साहेबांनी काल क्लिअर केलेला आहे, तो थोड्या दिवसात आपल्याला क्लिअर होईल. तो त्यांचा पूर्ण अधिकार आहे. परंतु माननीय अजितदादांनी काल अत्यंत स्पष्ट केलेलं आहे की या राजकारणामध्ये एक लक्षात घ्या की लोकांची कामं होणं फार महत्वाचं असतं. माननीय अजितदादा हे प्रशासकीय त्यांच्यावर असलेली, त्यांच्याकडे असलेली तो वचक, ती काम करण्याची शैली, ही आता महाराष्ट्राच्या जनतेमध्ये कुठेतरी मिळत नव्हती सरकारमध्ये. आणि मित्र पक्ष म्हणून जे स्थापन झाले, तर ते संविधात्मक पद्धतीने 2/3 लोक जी आहेत ती तिथे गेलेली आहेत. ती कुठेही गुवाहाटीला कुठेही लपून पळून गेलेली नाही. आणि म्हणजे निवडणूक झाल्यानंतर सत्ता कुणी स्थापन करायची, कुठल्या पक्षाने एकत्र यायचं, हे सर्व लोक ती बसून ठरवून त्या पद्धतीचं हे सरकार स्थापन झालेलं आहे. राहिला माझा विषय, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मला आणलंच माननीय अजितदादांनी. त्याच्यामुळे जे काय आयुष्याचं भलं व्हायचंय का वाईट व्हायचंय ते माननीय अजितदादा ठरवतील. त्याचबरोबर माननीय शरद पवार साहेब हे दैवत आहे, लक्षात घ्या राष्ट्रवादीचं. आता ते सकाळी यशवंतराव चव्हाणांच्या इथं नतमस्तक होऊन त्यांनी हा जो पक्षाचा जो काही अंतर्गत आता जो काही विषय समोर येतोय, हा थोड्याच दिवसात तुमच्या समोर तो क्लिअर होईल. आणि याचा सर्वस्वी अधिकार घेण्याचा अधिकार हा शरद पवार साहेबांनाच आहे. त्याच्यामुळे आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते, माननीय शरद पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील, यांच्यामध्ये आम्ही बोलणं हे योग्य नाही. ज्या अजित पवारांची बाजू घेऊन किंवा शरद पवारांची बाजू घेऊन तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर आजवर टीका करताना, त्याच फडणवीसांसोबत अजितदादा जाऊन बसणार आहे, अशा वेळेस काय वाटतं? एक लक्षात घ्या, ज्यावेळी आम्ही देवेंद्र फडणवीस असतील किंवा शिंदेच्या विरोधात होतो, त्यावेळी एक लोकांची कामं होत असताना जेव्हा जिथे जिथे आम्हाला बोलायचंय, न्यायिक भांडायचंय, ते आम्ही भांडत होतो. आता सुद्धा आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचे, केंद्राचा निधी जो अडकलेला आहे तो राज्यापर्यंत पोहोचवण्याची जी प्रश्न आवासून उभी आहेत, तेच सोडवण्याचं काम माननीय अजितदादांच्या माध्यमातनं, ज्यांनी शपथ घेतली मंत्र्यांच्या माध्यमातनं होईल. आता राहिला टिप्पणीचं जर चुकीचं असेल, तो अधिकार आमच्याकडे आहे. आम्ही इतरांसारखे नाही आहोत की वरिष्ठांवर नावं ठेवणार किंवा पक्षावर दावा करणार. ह्या गोष्टी कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्ये झालेल्या नाहीत. एक कुटुंब परिवार आहे. नक्कीच काही जणांनी सरकारमध्ये शपथ घेतली, त्याला मोठ्या साहेबांची संमती नाही, हे काल दिसलं. आता येणाऱ्या काळामध्ये मोठे साहेब त्याच्या बाबतीत निर्णय घेतील. या वयातही पवार साहेबांना बाहेर पडावं लागलं, परत ते महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले. 80च्या पुढे वय आहे आणि पुन्हा त्यांना नव्याने सुरुवात केल्यासारखी करावं लागते. नव्याने वगैरे सुरुवात मोठ्या साहेबांची कधीच नसते. ते धगधगता आग आहे. तुम्हालाच काल त्यांनी सांगितलं की आश्वासक चेहरा कोणता, तर त्यांनी हात वर करून सांगितलं की शरद पवार म्हणून. त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची सगळी सवय आहे. लोकांमध्ये जाणे, लोकांचं जनमत घेणे हा त्यांचा पहिल्यापासून अजेंडा असल्यामुळे 82च्या वर्षामध्ये जरी त्यांनी राजीनामा दिला होता, तरी आम्हीच म्हणलो होतो की साहेब तुम्ही राजीनामा देऊ नका. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांना हे पूर्वीपासूनच त्यांच्यात अंगीकृत, आणि ते भारताचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते कधी हरत नाही. ते प्रत्येक गोष्टीला फेस करतात आणि ते त्या पद्धतीने चालतात. आतापर्यंत त्याचा तो अनुभव. काही साहेबांनी एवढी स्पष्ट भूमिका मांडली, माझ्याला पाठिंबा नाही, काही लोकांच्या सह्या घेतल्या गेल्या, त्या सुद्धा माझ्याशी बोलत आहेत. तरी तुम्ही असं म्हणताय की पवार साहेब आमचे नेते आहेत, पण अजित पवार पण नेते आहेत. आणि अजित पवारांनी विशेष म्हणजे पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कधीही शरद पवार साहेबांचं नाव घेतलेलं नाही आणि राष्ट्रवादीवर दावा सांगितला. एक लक्षात घ्या, ठोस भूमिकाच मी तुम्हाला सांगितलं की माननीय अजितदादांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आणलेलं आहे. त्याच्यामुळे
आता दादांसोबत नसण्याचा विषय येत नाही. मी तुम्हाला पक्षाचा जो तुम्ही विषय सांगताय तर माननीय अजितदादांची काल प्रेस मी संपूर्णपणे बघितलेली आहे. त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सपोर्ट दिलेला आहे. माननीय शरद पवार साहेबांनी पक्षाचा जो अंतर्गत विषय सांगितलेला आहे, आत्ताशी दुसरा दिवस उजडलेला आहे. अजून काही दिवस गेल्यानंतर पूर्ण चित्र तुमच्या समोर येईल. राजकारणाचा चिखल झालेला आहे, राजकारणामध्ये काही कामं होत नाही, ही जी महाराष्ट्राची जनता ओरडत होती, तो चिखल साफ करण्यासाठी काही जणांना त्या चिखलात जाऊन ती साफसफाई करावी लागते आणि हे साफसफाई करत असताना स्वतःच्या अंगाला थोडा चिखल लागतो. त्यामुळे जर काही तुर्तास मध्ये तुमच्या म्हणण्यानुसार जर माननीय अजितदादा असतील, हे मंत्री असतील, हे विलन झाले असतील तर येणारा काळ दाखवेल ना ते विलन आहेत का त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकांची कामं होण्यासाठीचा हा जो काही प्रयत्न केलेला आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल. जसा शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले पाहायला मिळत होते, शिंदे गट आणि ठाकरे गट जसे वेगवेगळे होते, तसं आता राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेले आहेत. सगळे नेते ठोस भूमिका घेऊन त्यांचा नेता निवडत आहेत. रुपाली ठोंबरेंचा नेता कोण, शरद पवार की अजित पवार? एका वाक्यात मी पुन्हा एका वाक्यात याचं उत्तर देऊ शकत नाही, कारण का श्वास मी 2 नाकाच्या नाकपुडीने घेते. त्याच्यामुळे माननीय शरद पवार साहेब आमचे नेते आहेत आणि माननीय अजितदादा सुद्धा आमचे नेते आहेत. आणि एवढ्या मोठ्या नेत्या आहात, विचारश्रेणी संपली, राजकारणातली विचारश्रेणी संपत चालली असं वाटतं? एक लक्षात घ्या, राजकारण कधीच घाण झालेलं आहे. ते राजकारण कुठल्या तरी वळणावर येत असताना कुणाला तरी ती भूमिका घ्यावी लागणार आहे ना. जसं तुम्ही आता शिंदे गटाचं उदाहरण 10 वेळा देता, माननीय अजितदादा कुठे गुवाहाटीला किंवा कुठल्या गाडीत पळून गेले का? थेट त्यांनी 2/3 जे काही आमदार आहेत, किती आमदार आहेत तेही डिक्लेअर होईल. ते आमदार आले, कोण सोबत आहे कोण नाही हे 2-4 दिवसात क्लिअर होईल. परंतु त्यांनी थेट सरकार स्थापन केलं आणि संविधात्मक केलं. जे काही चॅलेंज व्हायचं ते होईल का नाही तेव्हा तुम्हाला काही दिवसात कळेल. परंतु माननीय अजितदादा उठले, आमदार उठले आणि सगळे राजभवनावर जाऊन सरकार सोबत मित्र पक्ष म्हणून त्यांनी सरकार स्थापन केलं. शिंदेंनी शिवसेना फोडली त्यावेळेस सगळ्यांनी त्यांना गद्दार गद्दार म्हणून बोलले. आपण सगळे 50 खोके एकदम ओके अशा सुद्धा त्यांच्यावर टीका केली. अजित पवारांनी सुद्धा आता 2/3 आमदार घेऊन ते बाहेर पडलेले आहेत, मग त्याला गद्दारी म्हणायची नाही का? शिंदे 2/3 आमदार घेऊन बाहेर पडले नाही. 10 ते 16 पहिले घेऊन गेले, नंतर 1 घेऊन गेले. 2/3 जे आमदार गेलेले आहेत ते राष्ट्रवादीचेच आमदार म्हणून तिथं गेलेले आहेत. अजून पुढच्या घडामोडी व्हायच्या आहेत. आणि कुठलंही युद्ध जिंकत असताना छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे काही आपल्याला उंचवडी घ्यायची असेल तर काही तह करावे लागतात, तसा हा माननीय अजितदादांचा तह आपण समजला तर योग्य ठरेल. शिंदेची गद्दारी आणि अजितदादाचा तह का? हो, फरक येतो तेवढा. तुम्हाला फरक स्पष्टीकरण सांगू का? शिंदे 10 आमदार घेऊन गेले, तिथनं गुवाहाटीला पळून गेले, केंद्र सरकारचा सहारा घेतला, त्याच्यामध्ये ते लपले होते, अनेक गोष्टी आहेत. इकडे माननीय अजितदादा उठले, देवेंद्र फडणवीस असेल किंवा शिंदे मुख्यमंत्री साहेब असतील यांच्याशी जे काही बोलणं झाली त्यानुसार अक्षरशः म्हणजे एकदम धीटपणे समोर जाऊन शपथविधी केलेला आहे. आता अंतर्गत तुम्ही जो विषय म्हणताय ना ते मोठे साहेब आणि माननीय अजितदादा ठरवतील. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये बोलू नये असं माझं मत आहे. कालपर्यंत विरोधी पक्ष नेते होते अजित पवार आणि अचानक मुख्यमंत्री झाले, याच्यातून जनतेचा उपमुख्यमंत्री झाले, याच्यामधून जनतेचा संभ्रम वाढलाय. नक्की आता लोक म्हणतात की आम्ही मतदान कार्ड जाळूनच टाकायचं का? ह्याच्यातून जनतेला नक्की काय जाणार आहे? जनता एक लक्षात घ्या की नक्कीच लोकांना राजकारणाचा वीट आला असेल, पण जनता जेव्हा मतदान देते तेव्हा तो जो कोण उमेदवार असतो एकतर तो सत्तेत असतो नाही तर विरोधात असतो. तो कुठेही असला तरी त्यांनी जनतेची कामं करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जनता माननीय अजितदादांना सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांना जे बघायचं आहे ते बघतच असतात आणि ती सर्व लोक कामं घेऊन सुद्धा माननीय अजितदादांकडे येतात. यदा कदाचित शिंदे फडणवीस यांनाही लक्षात आलं असेल की सरकार जे सक्षमपणे चालवणारे ते माननीय अजितदादाच आहेत आणि त्याच्यामुळे हे सरकार बनलं असेल. काल पक्षाने या 9 आमदारांना अपात्र करा असं विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलंय. निवडणूक आयोगाकडे आज दाखल केला जातोय. विरोधी पक्षनेते
दुसरे निवडलेले आहेत जितेंद्र आव्हाड. मग या सगळ्यांना तुम्ही कसं बघताय? या सगळ्यांना कायदेशीर ज्या त्याच्या बाबी आहेत त्या सगळ्यात तपासूनच आपल्याला याच्यावर भाष्य करता येईल. मी पुन्हा सांगते की माननीय शरद पवार साहेबांनी एवढी क्लिअर भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये माननीय अजितदादा आणि शरद पवार साहेब ठरवतील आणि कायदेशीर गोष्टी त्या सगळ्या मला तपासून मी तुमच्यासमोर भाष्य केलेलं कधीही योग्य ठरेल. ते भाजपचं आमंत्रण असावं अजित पवारांना की शिंदेचं? ते मला दादांनाच विचारून तुम्हाला सांगावं लागेल. कारण का आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सांगून सरकार स्थापन होत नसतं. आमचा एकच अजेंडा आहे की आमच्या भागातील आमच्या महाराष्ट्रातील जनतेच्या लोकांची कामं झाली पाहिजे. अजितदादांनी आता मोदींचं कौतुक करायला सुरुवात केली आहे कालपासून. मात्र पुण्यामध्ये तुमच्यासारखे कार्यकर्ते कधीपासून मोदींचं कौतुक करायला सुरुवात करतात? एक लक्षात घ्या तुम्ही की जेव्हा विरोधात असतो तेव्हा समोरच्या विरोधकांच्या चुका या प्रखरतेने बोलणं हे विरोधकांचं काम असतं. ज्यावेळी आम्ही आता सरकारमध्ये आहोत, ज्या गोष्टी आम्हाला कमी पडतील राज्यामध्ये जनतेच्या विकासासाठी त्या आम्ही मोदी साहेबांकडनं घेऊन त्याची अंमलबजावणी करू ना. तुम्ही त्यांना जिथे आम्हाला सांगायचंय मोदी साहेबांना की आम्हाला महागाई जी वाढलेली आहे ती कमी करण्यासाठी, बेरोजगारी घालवण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे, जो काही केंद्राचा फंड आहे तो आम्ही राज्यापर्यंत आणून त्याची इम्प्लिमेंट करू. तू मे किंवा आपल्या वरिष्ठांना नावं ठेवण्यात वेळ वाया घालवणार नाही.